नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मानगाव हत्याकांड 24 तास उलटूनही आरोपी अद्याप फरार। संतप्त ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या। लोणेरे येथील ओमकार रेसिडेन्सी लॉजमध्ये झालेल्या तरुणीच्या निर्गुण हत्येप्रकरणी आता जनक्षोभ उसळला आहे। घटना घडून 24 तासाहून अधिक काळ उलटला असतानाही संशयित आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती न लागल्याने स्थानिक नागरिकांनी आणि विविध संघटनांनी संताप व्यक्त केला आहे। प्रशासनाविरुद्ध संताप आणि आंदोलनाचा इशारा। व्हिडिओतील माहितीनुसार स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस प्रशासनावर हलगर्जीपणाचा गंभीर आरोप केला आहे। दबावाखाली काम। आरोपीचे नाव माहीत असूनही पोलीस ते जाहीर का करत नाहीत? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे। अल्टिमेटम। नागरिकांनी प्रशासनाला 24 तासांचा अल्टिमेटम दिला होता। ही वेळ संपूनही कारवाई न झाल्याने आता संपूर्ण तालुका बंद ठेवण्याचा आणि पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। आरोप। तो संशयित आरोपी स्थानिक आहे की कोणाचा नातेवाईक आहे हे लपवले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे। काय आहे घटना? लोणेरे येथील एका कॉलेजमध्ये 20 वर्षीय तरुणीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती। घटनेनंतर संशयित तरुण जो रत्नागिरीचा असल्याचे प्राथमिक वृत्त होते, खोलीला बाहेरून कडी लावून पसार झाला होता। मृत तरुणी ही स्थानिक रहिवासी असल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण आहे। तपासाची सद्यस्थिती। पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली आहेत। लॉजमधील CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे। मात्र अद्याप अधिकृतपणे आरोपीला अटक झाल्याची माहिती समोर आलेली नाही। जोपर्यंत आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। यामुळे मानगाव आणि गोरेगाव परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी संदेश घोलप, लोणेरे। आम्ही पोलिसांच्याकडे मागणी केलेली की 24 तासाच्या आत तो आरोपी सापडायला पाहिजे होता, पण अद्याप अजून तसं झालेलं नाहीये। इथलं स्थानिक प्रशासन हलगर्जीपणा करतंय आणि त्या आरोपीचं नाव माहिती असून सुद्धा ते जनतेसमोर ते नाव सादर करत नाही। जनतेची दिशाभूल केली जाते। का तो आरोपी इथला गोरेगाव मधलाच आहे का कुणाचा रिलेटिव्ह आहे, कोणाच्या दबावाखाली स्थानिक प्रशासन काम करते याचा सुद्धा शोध आम्ही लावणार आहोत। आणि जर आम्ही त्यांना 24 तासाची वेळ दिली, 24 तासाच्या वेळेमध्ये जर त्यांनी आरोपीला पकडलं नाही तर सर्व समाजाच्या मोर्चाचे आम्ही इथं आंदोलन करणार आहोत। जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडून बसणार राहणार आहोत। आहे या प्रकरणात अद्यापही आरोपी अटक झालेला नाही। कसं बघता या दुर्घटना करून 24 तासापेक्षा जास्त वेळ गेलेला आहे। खऱ्या अर्थाने आरोपीला पकडण्यात यश यायला होतं, परंतु अद्याप प्रशासनाने पाहिजे पद्धतीने घेतलेला नाही। आम्हाला सर्वांची मागणी अशी आहे, 24 तासामध्ये आरोपीला अटक केली नाही या ठिकाणी संपूर्ण भारत तालुका विभाग संपूर्ण बंद केला जाईल। जोपर्यंत आरोपी अटक केली तोपर्यंत या ठिकाणी पोलीस स्टेशन